राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा संप आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। होमिओपॅथी डॉक्टरांची सीसीएमपी नोंदणी थांबवण्याची मागणी होती आणि डॉक्टरांच्या या संपाचा रुग्णसेवेला थेट मोठा फटका बसतोय। आजही रुग्णालयातली ओपीडी सेवा ही बंद असल्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम दिसतो आहे। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे म्हणजे एमएमसी, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे सीसीएमपी प्रमाणपत्र धारक बीएचएमएस डॉक्टरांच्या प्रस्तावित नोंदणीला स्थगिती देण्यात यावी, ही महत्त्वाची मागणी आहे। कोणत्याही वैद्यकीय शाखेच्या कायदेशीर कार्यकक्षेबाहेरचा क्रॉस प्रॅक्टिसला परवानगी देऊ नये अशी निवासी डॉक्टरांची मागणी आहे आणि निवासी डॉक्टरांच्या दीर्घकाळ प्रलंबित न्याय मागण्या या तातडीने पूर्ण कराव्यात अशा या सगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा हा संप सुरू आहे। आज या संपाचा दुसरा दिवस आहे। आज देखील ओपीडी बंद आहेत आणि निश्चितच आता रुग्णसेवेला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी माझी सहकारी सीमा आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे। सीमा, काल आपण पाहिलं ओपीडीवर आलेल्या रुग्णांना पुन्हा माघारी फिरत जावं लागलं होतं। त्याचं कारण की ओपीडीच बंद होती आणि कुठल्याही प्रकारचे उपचार होत नव्हते। आज सुद्धा बहुधा तीच परिस्थिती। काय नेमके रुग्णालयांमधलं चित्र दिसतंय? नक्कीच अनुपमा, आज निवासी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस आहे। काल वैद्यकीय शिक्षण विभागासोबत सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली मंत्रालयामध्ये, मात्र ती बैठकसुद्धा निष्फळ ठरली। त्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आजचा जो संप आहे तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे। आणि सोबतच निवासी डॉक्टरांनी कालच्या बैठकीमध्ये असा इशारा देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर जर आमच्या मागण्यांवरती जर तोडगा काढण्यात आला नाही तर पुढील 24 तासात एमर्जन्सी सेवा जी आम्ही सुरू ठेवलेली आहे आत्तापर्यंत तरी, तर ती सेवासुद्धा आम्ही बंद करू आणि त्याचा जास्तीत जास्त परिणाम जो आहे तो आपल्याला या आंदोलनामुळे बघायला मिळेल। कालच्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्यांवरती तर चर्चा झाली, मात्र सरकारने त्यांना कोणतंही आश्वासन न दिल्यामुळे हा संप जो आहे तो सुरूच असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी ओपीडी सेवा बंद असल्यामुळे त्याचा थेट परिणाम सकाळी आलेल्या रुग्णांवरती, म्हणजे जे नियमित चेकअपसाठी येत असतात ओपीडीमध्ये आणि एमर्जन्सीसाठी येत असतात त्यांच्यावरती जो आहे तो परिणाम पाहायला मिळतोय आणि सोबतच आलेल्या रुग्णांना माघारी घरी जावं लागतंय। आपल्यासोबत काही जे रुग्णालयातले माडचे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नक्की त्यांची काय भूमिका आहे आणि कालच्या बैठकीमध्ये काय ठरलं? ओपीडी सेवा तर तुम्ही बंद ठेवलेलीच आहे। कालच्या बैठकीमध्ये असं ठरलं की जर मागण्या लवकर जर मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर एमर्जन्सी सेवासुद्धा आम्ही बंद करू। हां, तसं तर आम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या दिवशी फक्त ओपीडी वगैरे बंद राहील आणि दुसऱ्या 24 तासानंतर आम्ही एमर्जन्सी सेवासुद्धा बंद करू। पण आम्ही रुग्णांचा विचार करून आज मधला मार्ग काढला आणि आज एमर्जन्सी सेवा पुढील 24 तासासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जर सरकारने काही या पुढच्या 24 तासात जर काही कामाचा निर्णय नाही घेतला तर आम्ही पुढच्या 24 तासानंतर एमर्जन्सी सेवा पण बंद करण्याचा निर्णय घेणार आहोत। खरं तर शासकीय रुग्णालयामध्ये जे रुग्ण येत असतात ओपीडी मध्ये, तर त्यांना मोठा फटका दिसून त्यांच्यावरती त्यांना त्यांची गैरसोय होते, तर त्यामुळे सरकार लक्ष देत नाही असं वाटते का, किंवा लवकरात लवकर तोडगा काढत नाही का? आणि असंही कळतं की आजपासून विविध डॉक्टरांच्या संघटना आहेत त्यासुद्धा सहभागी होणार आहेत। मॅम, विषय कसा आहे, तुम्ही म्हणताय की आम्ही स्ट्राईक केल्यामुळं रुग्णांना फटका बसतोय, पण सरकार जो निर्णय घेतोय तो कितपत योग्य आहे? आम्ही 5 वर्ष MBBS करायचं, त्यामध्ये ॲलोपॅथी शिकायचं, फार्मसी किंवा हा जे कोर्स आहे 1 वर्ष शिकता शिकता त्याचे ड्रग कॉम्बिनेशन असतील, ॲडवर्स इफेक्ट असतील, अँटीबायोटिक्सचा यूज असेल, हा पूर्ण 5 वर्षाचा काळ आहे, त्यामध्ये पूर्ण शिकायला लागतो। त्यांना तुम्ही 1 वर्षाचा कोर्स देताय जे की CCMPच्या नावाखाली, त्यामध्ये त्यांना तुम्ही फार्मसी शिकवताय आणि त्यानंतर तुम्ही त्यांना MMC रजिस्ट्रेशन देऊन पेरिफेरल म्हणजे PHC जे आहेत, जे की गरीब रुग्ण आहेत, ज्यांना माहीतच नाही आहे की कुणाकडून आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे, थोडं 100-200 रुपये कमी दिले त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतात। विषय काय होतो, जे BHMS वाल्यांकडून ट्रीटमेंट घेत आहेत त्यांनी अँटीबायोटिकचा यूज असा करतायत की नंतर तो रुग्ण हायर सेंटरला पाठवला जातो। त्यामध्ये जेव्हा ते हायर सेंटरला येतो तिथे अँटीबायोटिक्स वर्क्सच नाही करत, त्यामध्ये त्या पेशंटची डेथ होते। रिस्पॉन्सिबिलिटी कुणावर येते? जो टर्शरी सेंटरचा डॉक्टर आहे त्याच्यावर येते। मग ही चुकी कुणाची आहे? लॉंग टर्ममध्ये जर विचार केला तुम्ही तर हे रुग्णांच्या जीवासाठी एकंदरीतच ओपीडी सेवा बंद करतो। सीमा, हा एकंदरीतच संप हा डॉक्टरांसाठी नव्हे तर रुग्णांच्या हितासाठी आहे असं या सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, कसं एकंदरीतच दिसतं आहे। मात्र अर्थातच सरकार या सगळ्या संपाकडे कशा पद्धतीनं आता पाहत आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे निश्चितच या मागण्या मान्य होत आहेत का किंवा कशा पद्धतीनं तोडगा निघतोय आपल्याला पाहायचंय।